नमस्कार, गुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी संदीप जाधव. आज आपण आष्टी तालुक्यातील रोडेगिरी बाबा या यात्रेसाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि अत्यंत शांतपणे या ठिकाणी आपण पाहू शकता की अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आहे आणि पावसानेही जोर धरलेला आहे. अशातच या ठिकाणी यात्रेला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्तांची रांगा होत्या. जेवढे भाविक भक्त दर्शन करून घरी जात आहेत तेवढेच भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की जेवढे पुरुष आहेत तेवढे तितक्याच थोडीच महिला देखील या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या आहेत. आणि नुसत्या महिलाच नाही तर लहान लहान आपले चिले पिले लहान लहान मुलांना देखील घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत. आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत, जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहे त्याच्या. दरवर्षीप्रमाणे जवळपास डोंगरगण, दादेगाव आणि हिवरा या 2-3 गावाच्या अतिशय आनंदात या उत्सवात यात्रा पार पडते. जवळपास आपल्या राज्यातून लाखोच्या संख्येने यात्रा लोक भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात आणि एकदम आनंदामध्ये तिन्ही गावच्या कोणताही एक वाद न होता तीनही गावचे यात्रा एकदम व्यवस्थित पार पडते. आणि एक रोडेगिरी बाबा म्हणजे हिंदू मुस्लिम यांचं एक एकीचं प्रतीक असं मंदिर मानलं जातं. जेणेकरून लोक नवस करण्यासाठी या आपल्या यात्रेकडे येतात आणि यात्रेचा आनंद उत्सव साजरा करतात. कितीही पाऊस असला दरवर्षी यापेक्षा मागच्या वर्षी जास्त पाऊस होता, पण पाऊस जरी असला अतिशय आनंदामध्ये लोक अगदी निसर्गरम्य वातावरणात मंदिर असल्यामुळं पाऊस असो काही असो अगदी आनंदात यात्रा उत्सव साजरा करतात. यात्रेनिमित्त आपले अंबुरा पोलीस स्टेशनचे हांगे साहेब यांनी अतिशय API यांनी अतिशय मोठा फौज फाटा देऊन या यात्रेमध्ये कोणताही वाद निर्माण न होता असे व्यवस्थित सुरक्षा अशी त्यांनी दिलेली. त्यांचं आमचं संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीने, डोंगरगणच्या वतीने तसंच शिवरा पिंपरखेडच्या वतीनं मी संपूर्ण अंबुरा पोलीस स्टेशनच्या टीमचे मी आभार मानतो. अतिशय सुंदर असं नियोजन सकाळी अगदी 6 वाजल्यापासून त्यांनी जी पार्किंगची व्यवस्था आहे वरतीनं गाड्या याने व्यवस्थित पार पाडल्यामुळे पुनश्च एकदा मी त्यांचं आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. रोडेगिरी देवस्थान म्हणजे हिंदू मुसलमानाचं एकतेचं दैवत. आषाढ महिन्यामध्ये 3ऱ्या गुरुवारी ही यात्रा मोठ्या उत्साहात भरते आणि येतं भक्ती भावाने उत्साहाने व्यक्त करतात. इथं पहिल्या पुराणी काळामध्ये मारामाऱ्या झगडे गुन्हेगारी व्हायचे, पण आता असं काही होत नाही आणि सगळं एकोप्याने विचाराने आणि स्वाभिमानाने करतात. त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल आदर वाटतो. पहिल्याची भानगडी व्हायच्या चुकीचं होत होतं, पण आता तसं काही होत नाही. आता सगळे एका मिसळून मिळून यात्रा होती. 8/30/2024 रोजी आमच्या गावचे दैवत रोडेगिरी बाबा मंदिर या गावची जत्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचे मंदिर आहे. 3 गावची जत्रा असते. पूर्ण जन्मोत्सव आनंदात होतो. बाकी मिरवणूक सर्व गावचे सरपंच माऊली वाघ, चेअरमन संतोष करटिले, पवार कुमार पवार, रमेश कुतुडे, बाप्पू चव्हाण, सुरेश करटिले सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय उत्साहात रोडेगिरीची जत्रा पार पाडली आहे. या ठिकाणी आमच्या अंबुरा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला चांगल्या रीतीने सहकार्य केले, त्याबद्दल पोलीस मित्र व पोलीस कर्मचारी सर्वांचे पुन्हा एकदा आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. हिंदू मुस्लिम ऐक्य प्रतीक म्हणल्यानंतर आमची रोडेगिरी बाबा या ठिकाणी आज भाविक भक्तांनी अगदी चांगल्या जल्लोषामध्ये आज यात्रा ही संपन्न केली आहे. तसे आम्ही अंबुरा पोलीस स्टेशनचे साहेबांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.
आज या ठिकाणी आम्ही दादेगाव, डोंगरगण, हिवरा आणि भोजवाडी 4 गावची काठी मिरची आणि अतिशय उत्साहात जवळच्या आसपास 10 ते 15 गावचे लोक या ठिकाणी येतात आणि बाहेरून महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात. सगळं व्यवस्थित आणि पोलिसांचंही भरपूर सहकार्य आहे आम्हाला आणि सगळ्यांच्या शांततेत यात्रा पार पडलेली आणि जसं शांततेत आले तसंच लोकांनी शांततेत जाण्याचं हे करावं. दरवर्षीप्रमाणे या यात्रेला आहे ना पावसाची हजेरी असते आणि पावसाची हजेरी असताना लोकांचं प्रमाण तितक्याच प्रमाणात आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांची भाविक भक्तांची अतिशय उत्कृष्ट प्रकारे अशी सोय केलेली आहे. मी या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. दादेगाव, डोंगरगण, हिवरा, पिंपरखेडच्या सीमेवर असलेलं आणि या 4ही गावांना मान असलेलं हे रोडगिरी हे ठिकाण अनेक वर्षापासून या ठिकाणी सर्व धर्म समभाव जपणारी ही यात्रा या ठिकाणी भरते आणि 4ही गावचे लोक या यात्रेमध्ये अतिशय हिरिरीने भाग घेतात. प्रत्येक जण या यात्रा उत्सवाची जबाबदारी स्वीकारतो. प्रत्येक गावचे सरपंच, मग डोंगरगण असो, दादेगाव असो, हिवरा किंवा पिंपरखेड हे सर्व जबाबदार माणसं गेली 15 दिवसापासून या ठिकाणी या यात्रा उत्सवामध्ये व्यवस्थेचं काम पाहत असतात. अतिशय शांततेनं ही यात्रा या ठिकाणी पार पडते. मी माझ्या गाव आणि गाव परिसराच्या वतीनं आलेल्या सर्व या भाविक भक्तांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत, जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहे त्याच्या. काय सांगणार, काय नाव तुमचं? मी मनीषा राऊत. आष्टी तालुक्यातील डोंगरगण याची यात्रा आहे या देवाची. 22 वर्ष झाले माझ्या लग्नाला. आम्ही तेव्हापासून ही यात्रा आज साजरी करतो येतो. लहान मुलांसह म्हाताऱ्या माणसांसोबत सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे मोठं. 3 गावांची मिळून ही यात्रा भरते आणि खूप आनंद वाटतो की आपल्याला हा सगळा उत्सव आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतो. आपल्या सगळ्या भावना आपण देवाला सांगतो आणि त्या सगळ्या पूर्ण होतात आणि आम्ही या लहान मुलांसोबत पहिल्यापासून येतो. आता तुम्ही दर्शन घेतलंय का? आता घ्यायचंय दर्शन. भरपूर लाईन आहे तरी आम्ही आज आतमध्ये जाऊन दर्शन घेणार म्हणजे घेणार. किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येतात? 22 वर्ष झाली. 22 वर्ष. लग्न झालं तेव्हापासून मी ही यात्रा करते. आणि तिथं या ठिकाणी आपण पाहिलेले आहे ताई जवळजवळ 22 वर्षापासून तब्बल 22 वर्षापासून या ठिकाणी येत आहेत. तुम्ही काय सांगणार ताई? तुम्ही काय सांगणार ताई? हो ताई, तुम्ही काय सांगणार कधीपासून येतात दर्शनाला? 3 वर्ष झाली येते. किती वर्ष? 3. काय सांगा या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी आला, दर्शन घेतलं, कसं काय मागणी मागितली, काय अपेक्षा आहे? ज्या काही इच्छा आहेत त्या मागते आणि ज्या काही हे जागृत देवस्थान आहे जेवढ्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतो. आजी तुम्ही काय सांगणार? कुठून आला दर्शनाला? काय सांगणार या ठिकाणी आला, दर्शन घेतलं, काय मागणी केली देवाकडे? देवाला सांगितलं का पाऊस पडू दे, पीक येऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे, असं काय मागितलं का? मागितलं ना देवाला. या ठिकाणी अजूनही या ठिकाणी भाविक भक्त आपल्या या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आता काय सांगणार तुम्ही? कधीपासून येतात? आम्ही दर गुरुवारी येतो. दरवर्षी? हा, दरवर्षी. सध्या पाऊस चालू आहे ना, या पावसात सुद्धा येतात तुम्ही? हा, पावसाचं बी येतो. काय येतात बरं, कशामुळं? देवाचं दर्शन घ्यायसाठी येतो. आणि निश्चितच या ठिकाणी भरपूर महिला आहेत आणि पुरुष देखील या ठिकाणी रांगा केलेल्या आहेत. या ठिकाणी भाभी आहेत. भाभी काय सांगणार, कधीपासून येतात तुम्ही दर्शनाला? 20 वर्ष झाली आम्ही दर्शनाला येतो. काय येतात दर्शनाला? ज्याचं त्याचं सत्व राहतं ना, ज्याची त्याची एक आस्था राहते त्याच्यावरती. त्या आस्थेनुसार माणूस येतं ना. सध्या पाऊस सुरू आहे, पावसात आला तुम्ही दर्शनाला? आलो. मुलं बाळ घेऊन आला? आता मोठ्याले झाले आमचे, आम्ही चालेल. ज्यावेळेस तुमचे लहान लहान मुलं होते तेव्हापासून तुम्ही येत होतात का? मावशी तुम्ही काय सांगणार? आजी कधीपासून येतात तुम्ही दर्शनाला? आम्ही लई दिवसापासून येतो, लई वर्षापासून येतो. मध्ये पायवारी करतो, कवा येतो. आता तुम्ही दर्शनाला जाणार आहेत, काय देवाकडे साखर करणार आहेत? दर्शनाला काय मागणार आहे देवाकडे? पाऊस पडू द्या, सध्या पाऊस नाही आपल्या तालुक्यामध्ये.
मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी नाही, शेतकरी हातबल झालेला आहे. असं काही देवाकडे मागणार आहात का पाऊस पडू द्या? मागू ना सुख शांती पाऊस सगळं व्यवस्थित असू द्या असं देवाला मागायसाठी आपल्या सुखासाठीच सारं. या ठिकाणी भैया भैया कुठून आला? नावरे फॅक्टरीवरून. काय सांगणार आहेत? कधीपासून येतात? थोडं खाली या, थोडं खाली या, थोडं खाली या. 2 मिनिटं या, 2 मिनिटं. पहिल्याच वेळेस आलेलो आहे मी. पहिल्याच वेळेस आलोय मी इकडे. पूर्ण फॅमिली घेऊन आला? हा आईन मी आलेलो आहे. काय मागणं करणार देवाकडे? काय सांगणं करणार आहे? देवाला आता सगळं चांगलं आहे. रोड वगैरे नाही इकडे चांगले, पाऊस वगैरे झाला पाहिजे. अजून एक आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. हा मावशी कुठून आलात? कुठून आलात मावशी? कुठून आलात? पिंपरखेड कधीपासून येतात? नसले वर्ष वेळे हा? दरवर्षी येतो काय येतात? फळासाठी काय आता दर्शन घेतलंय का? काय काय देवाकडे काय साकडं घालणार आहेत? देवाकडे काय साकडं घालणार आहेत? काहीच नाही फक्त सुखी ठेव द्यावा हा? आपल्याला. हा निश्चितच या ठिकाणी आपण जवळपास सर्व भाविक भक्तांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि सर्वांचं म्हणणं एकच आहे की आम्ही या ठिकाणी हा रोडागिरी बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन देवाला एवढं साकडं करणार आहेत की आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ द्या, बळीराजा सुखी होऊ द्या असं या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी झुंज मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव, झुंज मराठी न्यूज.